महा TET 2021 EVS अँड SST नोट्स. EVS आणि SSTचे नोट्स आहे. पेपर 1 आणि पेपर 2साठी इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट वन लायनर्स आहे. इंग्लिशमध्ये दिलेले आहे, मराठीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. The earth takes 24 hours to complete one rotation and 4 minutes to rotate by 1 degree around its axis. तर अर्थला 24 तास लागतात एक रोटेशन कंप्लीट करायला आणि एका लॉंगिट्यूडपासून दुसऱ्या लॉंगिट्यूडपर्यंत जायसाठी ही म्हणजे त्याला किती वेळ लागते तर 1 मिनिट लागत असते. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं की हे झाला अर्थ, हे लॉंगिट्यूड्स आहे, किती आहे 360 लॉंगिट्यूड्स आहे आणि एका लॉंगिट्यूडपासून दुसऱ्या लॉंगिट्यूडपर्यंत जायसाठी किती वेळ लागतो तर 4 मिनिट्स लागत असते. नेक्स्ट, फॉर ईच डिग्री ऑफ लॉंगिट्यूड दी लोकल टाईम डिफर्स बाय 4 मिनिट्स. प्रत्येक लॉंगिट्यूडवर लोकल टायमिंग 4 मिनिट्सने डिफर होतं. आताच मी सांगितलेलं आहे की बघा हे असे लॉंगिट्यूड्स आहे आणि या लॉंगिट्यूडवर कसं होत असते की एका लॉंगिट्यूडपासून दुसऱ्या लॉंगिट्यूडपर्यंत जायसाठी 4 मिनिट लागतात आणि या 4 मिनिटात असं होत असते की या लॉंगिट्यूडवर जे पण सिटीज किंवा देश किंवा काही असेल त्याला ते दुसऱ्या लॉंगिट्यूडपासून किती मिनिटाच्या दुरीवर असते 4 मिनिटाच्या दुरीवर असते. लॉंगिट्यूड्स लाईंग टू द ईस्ट ऑफ एनी लॉंगिट्यूड मे बी will be ahead by 4 minutes in the local time. जे पण लॉंगिट्यूड किंवा ईस्ट साईडला आहे हे कुठल्याही लॉंगिट्यूडच्या ते 4 मिनिट्स काय असते समोर असते लोकल टायमिंगनुसार. दी इंडियन स्टँडर्ड टाईम हॅज बीन डिसाइडेड विथ दी रेफरन्स टू 82 डिग्री 30 मिनिट्स ईस्ट लॉंगिट्यूड. जे इंडियन स्टँडर्ड टाईम आहे आपल्या पूर्ण देशामध्ये एकच टाईम कन्सिडर केला जाते तर ते कुठल्या रेफरन्सनी घेतलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हे की 82 डिग्री 82 डिग्री 30 मिनिट्स ईस्ट लॉंगिट्यूड. हे लक्षात ठेवा. याच्यात कसं दिलेलं असते 82 डिग्री 30 मिनिट्स वेस्ट असं पण दिलेलं असते. तर याला काय आहे 82 डिग्री 30 मिनिट्स ईस्ट लॉंगिट्यूडनुसार आपला इंडियन टाईम घेतलेला आहे. द युनिव्हर्सल स्टँडर्ड टाईम हॅज बीन डिसाइडेड विथ द रेफरन्स टू द प्राईम मेरिडियन दॅट इज 0 डिग्री लॉंगिट्यूड. जी युनिव्हर्सल टाईम आहे पूर्ण देशासाठी जे एकच टाईम घेतला जाते त्याला काय म्हटलं जाते युनिव्हर्सल स्टँडर्ड टाईम म्हटलं जाते आणि ते कुठल्या रेफरन्सनी घेतलेलं आहे प्राईम मेरिडियननुसार घेतलेलं आहे. प्राईम मेरिडियन म्हणजे काय होत असते जे 0 डिग्री लॉंगिट्यूडवर आहे त्याला काय म्हटलं जाते त्याला प्राईम मेरिडियन म्हटलं जाते. नेक्स्ट आहे दी लोकल टाईम ॲट ग्रीनविच इन इंग्लंड इज कन्सिडर्ड टू बी द इंटरनॅशनल ऑर युनिव्हर्सल स्टँडर्ड टाईम. जे लोकल टाईम आहे कुठला ग्रीनविच इंग्लंडमधला त्याला इंटरनॅशनल टायमिंग म्हटलं जाते किंवा युनिव्हर्सल स्टँडर्ड टाईम म्हटलं जाते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की युनिव्हर्सल स्टँडर्ड टाईम आहे ते कशानुसार घेतलेलं आहे ग्रीनविच मीन टाईमनुसार घेतलेलं आहे जे कुठे आहे इंग्लंडमध्ये आहे. नेक्स्ट आहे दी वर्ल्ड हॅज बीन डिवायडेड इंटू 24 टाईम झोन्स. पूर्ण वर्ल्डला किती टाईम झोन्समध्ये डिवाईड केलेलं आहे 24 टाईम झोन्समध्ये डिवाईड केलेलं आहे. इंडियन स्टँडर्ड टाईम इज अहेड ऑफ ग्रीनविच मीन टाईम बाय 5 hours 30 minutes. जे इंडियन स्टँडर्ड टाईम आहे इंडियाचं जे टायमिंग आहे ते ग्रीनविच टायमिंगपेक्षा किती मिनिट समोर आहे किती तास समोर आहे 5 hours 30 minutes समोर आहे 5 hours 30 minutes समोर आहे. देर आर 360 लॉंगिट्यूड ऑन दी अर्थ. किती लॉंगिट्यूड्स आहे अर्थवर तर 360 लॉंगिट्यूड्स आहे अर्थवर. 0 डिग्री लॉंगिट्यूड इज नोन ॲज प्राईम मेरिडियन. जे 0 डिग्री लॉंगिट्यूड आहे त्याला काय म्हटलं जाते प्राईम मेरिडियन म्हटलं जाते. इंटरनॅशनल डेट लाईन फॉलोज 180 डिग्री लॉंगिट्यूड. जे इंटरनॅशनल डेट लाईन आहे ते कुठल्या लॉंगिट्यूडला फॉलो करते 180 डिग्री लॉंगिट्यूडला फॉलो करत असते. क्रस्ट मॅन्टल अँड कोर आर 3 लेयर्स ऑफ द इंटिरियर ऑफ दी अर्थ. जे इंटिरियर ऑफ दी अर्थ आहे फॉर एक्झाम्पल हे अर्थ आहे तर याच्यानंतर 3 लेयर्स आहे 1 2 3. ह्या 3 लेयर्सला कुठले लेयर्स आहे क्रस्ट मॅन्टल आणि कोर असे 3 प्रकारचे लेयर्स आहे अर्थमध्ये इंटिरियर इनसाइड अंदर. दी अपर मोस्ट लेयर ऑफ द इंटिरियर ऑफ दी अर्थ इज कॉल्ड अस क्रस्ट. आता बघा हे अर्थ आहे
ठीक आहे. याचे जे सर्वात वरचा लेयर आहे याला काय म्हटलं जाते, क्रस्ट म्हटलं जाते. अपर मोस्ट लेअरला काय म्हटलं जाते, क्रस्ट म्हटलं जाते. आणि हे क्रस्ट दी थिकनेस ऑफ दी कॉन्टिनेंटल अर्थ क्रस्ट मेंटल अँड कोर आर दी 3 लेयर्स. क्रस्ट आहे, मग त्यानंतर काय आहे, मेंटल आहे, सेकंड लेअरला मेंटल म्हणत असते आणि थर्ड लेअरला काय म्हणत असते, कोर म्हणत असते. काय म्हणत असते, कोर म्हणत असते. दी अपर मोस्ट लेअर ऑफ द इंटिरियर ऑफ दी अर्थ इज कॉल्ड एज क्रस्ट. जे अपर मोस्ट लेअर आहे त्याला काय म्हटलं जाते, क्रस्ट म्हटलं जाते. दी थिकनेस ऑफ दी कॉन्टिनेंटल क्रस्ट, जे कॉन्टिनेंटल क्रस्ट आहे हे त्याची थिकनेस किती आहे, थिकनेस किती आहे तर 16 किलोमीटर्स टू 45 किलोमीटर्स थिकनेस आहे कॉन्टिनेंटल क्रस्टची. अँड दॅट ऑफ ओशनिक क्रस्ट, आता कॉन्टिनेंटल क्रस्टची जी थिकनेस आहे 16 किलोमीटर्स टू 45 किलोमीटर्स आहे, पण त्याच जागी ओशनिक क्रस्टची थिकनेस किती आहे, 7 to 10 किलोमीटर्स आहे. इथे व्ही आलेलं आहे, दॅट इज 7 to 10 किलोमीटर्स आहे. हे असं विचारलं जाते की याची थिकनेस कॉन्टिनेंटल क्रस्टची थिकनेस किती आहे, ओशनिक क्रस्टची थिकनेस किती आहे, असं विचारलं जाऊ शकते. याच्यात कन्फ्यूज व्हाल कारण की नंबर्स आहे, तर तुम्ही लिहून घेऊ शकता. नेक्स्ट आहे दी थिकनेस ऑफ दी ओशनिक क्रस्ट इज अप्रॉक्सिमेटली, जे ओशनिक क्रस्ट आहे त्याची ही थिकनेस किती आहे, 7 to 10 किलोमीटर्स आहे. दी डेन्सिटी ऑफ दी कॉन्टिनेंटल क्रस्ट, डेन्सिटी किती आहे कॉन्टिनेंटल क्रस्टची, 2.65 to 2.90 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. 3 लिहिले आहे ते क्यूब आहे. दी डेन्सिटी ऑफ ओशनिक क्रस्ट, डेन्सिटी किती आहे ओशनिक क्रस्टची. आता बघा तुम्ही असं करू शकता की याला कॉन्टिनेंटल क्रस्ट आणि ओशनिक क्रस्ट याला डिफरेन्शिएट करू शकता आणि आठवण ठेवू शकता की ओशनिक क्रस्ट आणि कॉन्टिनेंटल क्रस्टमध्ये किती फरक आहे. तर 2.65 to 2.90 म्हणजे दोघांची पण काय आहे, हे कॉन्टिनेंटल क्रस्ट ॲज वेल एज जे ओशनिक क्रस्ट आहे हे त्यांची डेन्सिटी किती आहे, सेमच आहे. आता डेन्सिटी म्हटलं तर किती आहे ते 2.65 to 2.90 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. दोघांची पण काय आहे, डेन्सिटी काय आहे, सारखीच आहे. हे एलिमेंट्स फाउंड इन 9 आहे, इन आहे. इन कॉन्टिनेंटल क्रस्ट इज सिलिका अँड ॲल्युमिनियम. जे एलिमेंट्स आहे कॉन्टिनेंटल क्रस्टमध्ये कुठले एलिमेंट्स मिळतात तर सिलिका आणि ॲल्युमिनियम मिळते आणि त्याला काय म्हटलं जाते, साईल, SiAl. SI कशासाठी, सिलिकासाठी आणि Al कशासाठी, ॲल्युमिनियमसाठी. एलिमेंट्स फाउंड इन दी ओशनिक क्रस्ट, ओशनिक क्रस्टमध्ये कुठले एलिमेंट्स भेटतात तर सिलिका आणि मॅग्नेशियम, दॅट इज सायमा. SI कशासाठी, सिलिकासाठी आणि मॅग्नेशियम Ma. ठीक आहे. दी ॲव्हरेज थिकनेस ऑफ दी मॅन्टल, जे ॲव्हरेज थिकनेस आहे मॅन्टलची ते किती आहे, 2870 किलोमीटर्स आहे. आणि डेन्सिटी किती आहे तर 4.5 ग्राम सेंटीमीटर क्यूब आहे. दी टेम्परेचर ॲट दी डेप्थ ऑफ 2400 to 2900 किलोमीटर इज 2200 डिग्री सेल्सियस टू 22,500 डिग्री सेल्सियस. टेम्परेचर ॲट दी डेप्थ किती, 2000 म्हणजे अर्थच्या अंदर किती, 2400 किलोमीटर्स टू 2900 किलोमीटर्स तिथपर्यंतची आपण हे बघितली, टेम्परेचर बघितलं ते किती आहे, ते आहे 2200 डिग्री सेल्सियस टू 2500 डिग्री सेल्सियस. डेन्सिटी ऑफ अ लोअर मॅन्टल, जे लोअर मॅन्टलची डेन्सिटी किती आहे, 5.7 ग्राम सेंटीमीटर क्यूब आहे. दी अपर लेअर ऑफ दी मॅन्टल, जे अपर लेअर आहे मॅन्टलची त्याला काय म्हटलं जाते, ॲस्थेनोस्पियर. त्याला काय म्हटलं जाते, विचारलं जाऊ शकते. दी अप्पर लेअर ऑफ दी मेंटल, जे अप्पर लेअर आहे मेंटलचं त्याला काय म्हटलं जाते, ॲस्थेनोस्पियर म्हटलं जाते. एपिसेंटर्स ऑफ दी अर्थक्वेक, एपिसेंटर्स ऑफ दी अर्थक्वेक आर फाउंड इन अपर लेअर ऑफ मेंटल. एपिसेंटर्स म्हणजे की जिथे अर्थक्वेक येऊ शकते त्याला एपिसेंटर म्हणजे अर्थवर, एक मिनिट सांगते. हे अर्थ आहे, इथून कसे वेव्स पास होतात एनर्जी क्रिएट झाल्यामुळे, आणि अर्थवर कुठल्या ठिकाणी काय झालेलं आहे, हे अर्थक्वेक येत आहे, तर याला काय म्हटलं जाते, इथे हिट करते वेव्स, तर याला काय म्हटलं जाते, एपिसेंटर म्हटलं जाते. Epicenters of the earthquake are found in upper layer of the mantle. Magnetosphere protects the earth from the solar wind. जे मॅग्नेटोस्पियर आहे हे प्रोटेक्ट करते, मॅग्नेटोस्पियर अर्थला प्रोटेक्ट करते कशापासून, सोलार विंड्सपासून. द ॲव्हरेज डेन्सिटी ऑफ अर्थ, ॲव्हरेज डेन्सिटी किती आहे अर्थची, 5.5 ग्राम टू
और 5.5 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब आहे. ॲव्हरेज डेन्सिटी विचारलं जाऊ शकते. ॲव्हरेज डेन्सिटी ऑफ दी अर्थ इज डॅश, दॅट इज 5.5 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. इथं कन्फ्यूज केलं जाऊ शकते की ग्राम पर सेंटीमीटर क्यूब आहे किंवा दुसरं काही इनिशियल देऊ शकतात. दी प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग वॉटर इंटू स्टीम, जे प्रोसेस आहे कुठे वॉटरला स्टीममध्ये किंवा वॉटर वेपरमध्ये बदलण्यासाठी त्याला प्रोसेसला काय म्हटलं जाते, इव्हॅपोरेशन म्हटलं जाते. प्रपोर्शन ऑफ वॉटर इन दी एअर इज कॉल्ड ह्युमिडिटी. जे प्रपोर्शन आहे वॉटरचं कशामध्ये, एअरमध्ये, त्याला काय म्हटलं जाते, ह्युमिडिटी म्हटलं जाते. ड्यू, फ्रॉस्ट अँड फॉग आर फॉर्म्स ऑफ कंडेन्सेशन. जे ड्यू आहे, फ्रॉस्ट आहे, फॉग आहे, ते काय आहे, फॉर्म्स आहे कशाचे, कंडेन्सेशनचे. नेक्स्ट आहे दी क्लाउड्स ॲट दी ॲल्टिट्यूड ऑफ, हे विचारलं जाऊ शकते. सायरोस्ट्रॅटस याबद्दल आणि सायरोक्युम्युलसबद्दल विचारलं गेलं होतं, तर खूप इम्पॉर्टंट आहे, पुन्हा विचारलं जाऊ शकते, तर लक्षात ठेवा. दी क्लाउड्स ॲट दी ॲल्टिट्यूड, जे क्लाउड्स आहे किती ॲल्टिट्यूडपर्यंत, 7,000 मीटर्स टू 14,000 मीटर्स या हाईटवर जे क्लाउड्स असतात त्याला काय म्हटलं जाते, हाय क्लाउड्स म्हटलं जाते. आणि या हाय क्लाउड्सचे 3 टाईप्स आहे. एक आहे सायरस, एक आहे सायरोस्ट्रॅटस आणि थर्ड आहे सायरोक्युम्युलस. दी क्लाउड्स ॲट दी ॲल्टिट्यूड ऑफ 2,000 मीटर टू 7,000 मीटर, जे क्लाउड्स आहे 2,000 मीटर टू 7,000 मीटर्सपर्यंतचे त्यांना मीडियम क्लाउड्स म्हटलं जाते. आणि ते 2 टाईप्समध्ये डिवायडेड आहे. एक आहे अल्टोस्ट्रॅटस आणि दुसरा आहे अल्टोक्युम्युलस. इथे पी झालेला आहे, ओ आहे. अल्टोस्ट्रॅटस आणि अल्टोक्युम्युलस असं विचारलं जाऊ शकते की ऑप्शन्स दिले जाईल की यातून कुठला क्लाउड मीडियम क्लाउड आहे. तरी ऑप्शन सायरोस्ट्रॅटस, सायरस, सायरोक्युम्युलस, अल्टोस्ट्रॅटस असं दिलं जाऊ शकते आणि तुम्हाला त्याच्यातून जे राईट आन्सर आहे ते चूज करावं लागेल. नेक्स्ट, दी क्लाउड ॲट दी ॲल्टिट्यूड ऑफ लेस दॅन 200 मीटर, जे क्लाउड्स लेस दॅन ॲल्टिट्यूड ऑफ 200 मीटर, 200 मीटरचे जे खाली क्लाउड्स आहेत त्याला काय म्हटलं जाते, लो क्लाउड्स म्हटलं जाते. आणि त्याचे किती टाईप्स आहेत, 3 टाईप्स आहेत. स्ट्रॅटोक्युम्युलस, स्ट्रॅटस आणि निम्बोस्ट्रॅटस. काय आहे, स्ट्रॅटोक्युम्युलस, स्ट्रॅटस आणि निम्बोस्ट्रॅटस असे 3 प्रकारचे क्लाउड्स आहे जे कशामध्ये येते, लो क्लाउड्समध्ये येतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असेच व्हिडिओ मिळण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.